नमस्कार, मी गोरक्ष जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. जातीयवादी व्यक्तींना सत्तेपासून दूर ठेवा, दीपक आबा साळुंखे पाटील यांचे आव्हान. उजनीतून सोडलेले पाणी उजेडान बंधाऱ्यात दाखल. सोलापुरात आम्ही ठरवेल तोच खासदार, नामदार राजाभाऊ सरवदे यांचे प्रतिपादन. कासेगाव मधील ट्रक चोरीचा गुन्हा उघड, 3 आरोपी अटक तर ट्रक केला जप्त. करकम मध्ये एकाच रात्री 3 ठिकाणी चोऱ्या. आणि सर्व्हर झाला ठप्प, ग्रामपंचायत कराचा तिढा सुटेना. जातीयवादी व्यक्तींना सत्तेपासून दूर ठेवा. देशामध्ये जर आघाडी झालीच तर देईल तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची असेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केले. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक श्रीराम मंगल कार्यालय येथे आयोजित केली होती. त्यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. दीपक आबा साळुंखे पाटील म्हणाले, पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक भागातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन पक्षाचे काम करावे. येत्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दक्ष राहावे व त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेतल्याशिवाय येथील उमेदवार निवडून येणे शक्य नाही, असे ते म्हणाले. या प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम साठे यांनी भाजप सरकारला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आपसातील वाद मिटवून आपण सर्वांनी एकत्र यावे व पवार साहेबांचे विचार जनमानसात रुजवावेत, असे मत व्यक्त केले. तरी प्रत्येक भागातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन या जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसची घडी बसवण्याचं काम आजपर्यंतच्या काळामध्ये प्रामाणिकपणानं तुमच्या सगळ्या सहकार्यांना, जीवाभावाच्या सहकार्यांना बरोबर घेऊन न्याय द्यायची भूमिका आजपर्यंतच्या काळामध्ये आपण केलेली आहे. देशामध्ये, राज्यामध्ये विरोधी पक्षाचं सरकार आहे. साठे काकांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं ते खरं आहे. 75 वर्ष अहोरात्र कष्ट घेऊन काँग्रेस आणि अन्य नेते मंडळींच्या सहकार्यानं या देशामध्ये प्रगती झाली. परंतु गेल्या 4.5 वर्षाच्या काळामध्ये याच जनतेची दिशाभूल करून या भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. साठे काका, मी साधारणपणानं विचार करणारा एक कार्यकर्ता आहे. पंतप्रधान मोदीची परवा सोलापूरला सभा झाली. मी सोलापूरला राजूबापू राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपल्या राष्ट्रवादी भवनमध्ये होतो. जाताना रस्त्याने मी काही गाड्या जातात का ते बघत होतो. आणि याच्या अगोदरची मागच्या लोकसभेची सभा पार्क मैदानावर झाली होती. त्यावेळेला या मंगळवेढा तालुक्यातनं माझ्या माहितीप्रमाणे 500 ते 700 या ठिकाणी पत्रकार मंडळी आहेत. सगळी उत्स्फूर्तपणानं या मंगळवेढा तालुक्यातल्या 500-700 गाड्या राजूबापू पदरच्या खिशात हात घालून वर्गणी करून माणसं तिथे सभेला गेली होती. उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडलेले पाणी उचेटान बंधाऱ्यात दाखल झाले असून यामुळे मंगळवेढा शहराला सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे. उजनीतून सोडलेल्या पाण्याचा प्रवाह वेगात असून लवकरच ते सोलापूरला पोहोचेल. दरम्यान पाणी आल्याने या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या विविध पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरू होणार आहे. तसेच शेतीलाही पाणी मिळणार आहे. गेल्या वेळी मंगळवेढा नगरपालिकेने केलेल्या पाण्याच्या योग्य नियोजनामुळे शहराला पाणी टंचाई जाणवली नाही. पंढरपूर शहर व सोलापूर शहराला पाणी टंचाईला सामोरे जावे लागले, परंतु मंगळवेढा शहराला याची झळ पोचली नाही, कारण बंधारा पूर्ण क्षमतेने भरून घेतला होता. यावेळी सुद्धा बंधारा पूर्ण क्षमतेने भरून घेतला तरच उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे बंधारा पूर्ण क्षमतेने भरून घेणे गरजेचे आहे, तशी मागणी या भागातील शेतकरी व ग्रामस्थ करीत आहेत. अल्पसंख्याक समाज सुरुवातीपासून काँग्रेस दार्जिना असल्याने सोलापूर लोकसभेवर भारिप MIM चा प्रभाव पडणार नाही. या मतदारसंघात आमच्या पक्षाची ताकद असून आम्ही ठरवेल तोच खासदार होणार, असा ठाम विश्वास महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा रिपब्लिकन पक्षाचे नेते नामदार राजाभाऊ सरवदे यांनी माडा येथे पत्रकार परिषदेत केला. नामदार सरवदे म्हणाले की लोकसभेच्या जागा वाटपात सोलापूरसह आमच्या पक्षाला 4 जागांची मागणी केली आहे. भारिप MIM चा आपल्या भागात प्रभाव नाही, त्यामुळे सोलापूर लोकसभेत कुणाला पराभूत करून कुणाला विजयी करायचे आम्ही ठरवू शकतो. पुढे त्यांनी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचा आढावा मांडत
60 प्रकारच्या व्यवसायासाठी 1 लाखाच्या थेट कर्ज योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे। त्यासाठी लाभार्थ्याचे 7 ते 25 जानेवारी दरम्यान कर्ज वाटप अर्ज घेणार असून जिल्हानिहाय त्याची छाननी करून पात्र लाभार्थ्यांना कर्ज वाटप करून पारदर्शी कारभार करणार असल्याचे त्यांनी सांगितले। पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत पंढरपूर ते सांगोला रोडचे काम चालू असून सदर कामावर मुरुम आणणारा 25 लाख रुपये किमतीचा हायवा कंपनीचा डंपर तलवारीचा धाक दाखवून काशेगाव ते अनवली रोडवर पळवून नेल्या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला 4 जानेवारी 2018 रोजी फिर्याद दाखल केली होती। त्या अनुषंगाने आज पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हा शाखेने ट्रक जप्त करून 3 आरोपींना अटक केली आहे। दिनांक 4 जानेवारी 2018 रोजी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे 4 जणांविरुद्ध जबरी पोटचोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता। 25 लाख रुपये किमतीचा हायवे डंपर MH128623 हा डंपर तलवारीचा धाक दाखवून आनवली ते कासेगाव रोडवरून पळवून नेल्याबाबत डंपर चालक बाणेश्वर महतो झारखंड यांनी फिर्याद दिली होती। सदरचा डंपर RK चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट कंपनी खर्डी यांच्याकडे मुरुम वाहण्यासाठी होता। मुरुम वाहत असताना कासेगाव ते अनवली रस्त्यावर तलवारीचा धाक दाखवून आंबे तालुका पंढरपूर येथील आरोपी आकाश नाना कांबळे, सौरभ उर्फ अजय विजय कांबळे, योगेश रामचंद्र कांबळे यांनी पळवून आणून तो येथील फॉरेस्ट जंगलामध्ये उभा करून ठेवल्याबाबत गुप्त माहिती बातमीदारापर्यंत मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेकडे पोलीस निरीक्षक अरुण सावंत, पोलीस उपनिरीक्षक विक्रांत हिंगे, पोलीस हवालदार विजय कुमार बर्ले, मोहन मनसावले, रवी माने, लालसिंग राठोड, सचिन गायकवाड, व्यंकटेश मोरे, चालक दीपक जाधव यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीस आणून 3 आरोपींना अटक केली असून या गुन्ह्यात जबरीने चोरी केलेला 25 लाख रुपये डंपर जप्त करण्यात आला आहे। करकम येथील सोमवार पेठेतील स्टेट बँकेशेजारील बाळासाहेब सिंगटे यांच्या घरी शनिवारी पहाटे 2च्या सुमारास बंद घराच्या दाराची कुलपे तोडून घरातील 18,000 रुपये किमतीच्या सोन्या चांदीच्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत। बाळासाहेब सिंगटे हे पंढरपूर येथील घरी सहकुटुंब राहत होते। त्यांचे करकम येथील घर कुलूप बंद होते। शनिवारी सकाळी करकम येथील त्यांच्या पुतण्याने येथील घरी चोरी झाल्याचे त्यांना कळले होते। त्यानंतर बाळासाहेब सिंगटे हे करकम मधील आपल्या घरी पोहोचले असता घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कडी तोडून घरातील कपाट उचकटून त्यातील चांदीची समई, 2 चांदीच्या आरत्या, 1 चांदीचे फुलपात्र, 1 चांदीचा चमचा असा एकूण 18,100 रुपये किमतीच्या वस्तूची चोरी करून चोरट्यांनी नंतर जवळच असलेल्या दोन्ही जैन मंदिराकडे चोरट्यांनी आपला मार्ग वळविला। मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून यातील कपाट उचकटून साहित्य अस्ताव्यस्त फेकले। या ठिकाणी चोरट्यांच्या काहीच हाती लागले नाही। वरील चोरीचा अज्ञात चोरट्याविरुद्ध करकम पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक सलगर हे करीत आहेत। 4 दिवसापूर्वी वागदरी ग्रामपंचायतीने धडक कारवाई करत BSNL कार्यालयाला टाळे ठोकले होते। मागील कराची थकबाकी न भरल्यामुळे ग्रामपंचायतीला हा निर्णय घ्यावा लागला होता। मात्र BSNL आणि ग्रामपंचायत यांच्यातील वादामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास भोगावा लागत आहे। मागील 3 दिवसापासून वागदरी गावामध्ये BSNL चे सर्व्हर ठप्प आहे। कर भरण्याची वारंवार नोटीस पाठवूनही काही परिणाम न झाल्यामुळे तसेच मागील 57,000 रुपये थकबाकी न भरल्यामुळे शेवटी BSNL कार्यालयाला टाळे ठोकून सील करण्यात आले होते। मात्र त्याचे परिणाम दिसू लागले आहेत। वागदरीतील BSNL सर्व्हर ठप्प झाल्याने मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद पडली आहे। परिणामी सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो। वागदरी पंचक्रोशीत एकमेव भारतीय स्टेट बँक आहे। याच बँकेच्या माध्यमातून जवळपास 15 गावातील शेतकरी व गरीब कष्टकरी लोकांचे दैनंदिन आर्थिक व्यवहार होतात। सर्व्हर बंद असल्यामुळे बँकेतील कुठलेच व्यवहार करता येत नाहीत। यामुळे रोज शेकडो नागरिक बँकेच्या व्यवहारासाठी ताटकळत आहेत। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। जातीयवादी व्यक्तींना सत्तेपासून दूर ठेवा, दीपक आबा साळुंखे पाटील यांचे आव्हान। उजनीतून सोडलेले पाणी उजेडान बंधाऱ्यात दाखल। सोलापुरात आम्ही ठरवेल तोच खासदार, नामदार राजाभाऊ सरवदे यांचे प्रतिपादन। कासेगाव मधील ट्रक चोरीचा गुन्हा उघड, 3 आरोपी अटक तर ट्रक केला जप्त। करकम मध्ये एकाच रात्री 3 ठिकाणी चोऱ्या।
ग्रामपंचायत कराचा तिढा सुटेना। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।